नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. यावर्षी वटपौर्णिमा 10 जूनला आहे की 11 जूनला? वटपौर्णिमेचा उपवास कधी धरावा, कधी सोडावा, या दिवशी कोणत्या शुभ रंगाची साडी नेसावी, गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का, वडपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता, वटपौर्णिमे दिवशी काही अडचण असेल तर पूजा कशी करावी आणि कधी करावी, या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातला तिसरा महिना म्हणजे ज्येष्ठ महिना. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी वटपौर्णिमा ही मंगळवार दिनांक 10 जूनला आहे. या दिवशी पौर्णिमेचा कालावधी हा सकाळी 11:35 ते दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 11 जूनला दुपारी 1:13 आहे. म्हणजेच मंगळवारी सकाळी 11:35 पौर्णिमा तिथी सुरू होईल. तर आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास आणि वडाच्या झाडाची पूजा ही मंगळवार दिनांक 10 जूनलाच करायची आहे. हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. विवाहित सुवासिनी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. हा सण भारतातील इतर राज्यातही साजरा केला जातो, पण तो वैशाख अमावस्येला साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये हा सण ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा केला जातो. सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. बुधवार दिनांक 11 जूनला ही पौर्णिमा आहे. दुपारी 1:13 पौर्णिमा आहे. जर काही 10 तारखेला आपल्याला अडचण असेल किंवा आपला मासिक धर्म असेल किंवा इतर काही अडचण असेल तर आपण वडाच्या झाडाची पूजा ही बुधवारी करू शकता. पण उपवास आपल्याला मंगळवारीच करायचा आहे. म्हणजे 10 तारखेलाच आपल्याला उपवास करायचा आहे. फक्त पूजा आपल्याला 11 तारखेला 1 वाजेपर्यंत आपण पूजा करू शकता. काही अडचण नसेल तर आपण 10 तारखेलाच पूजा आणि उपवास करायचा आहे. वटपौर्णिमेचा हा उपवास आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायचा असतो आणि हा फक्त वर्षातून एकदाच केला जातो. तर आपण वडाच्या झाडाची पूजा करता असताना घाई गडबडीत करू नये. म्हणजे आपण या दिवशी आपण थोडे लवकर उठावे. त्याचबरोबर आपण आंघोळ करता असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि आपल्या घरातील देवपूजा वगैरे आटपून झाल्यानंतर आपण शुभ मुहूर्तावरच वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वटपौर्णिमा ही मंगळवारी आहे. तर आपल्या कुलस्वामिनीची पूजा करण्याचा, सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस असतो. तर या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीची ही पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही मंगल कलश जर भरणार असाल तर या दिवशी आपण मंगल कलश भरू शकता. आपल्या घरी असलेल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर आपण अभिषेक घालायचा आहे. त्याचबरोबर कुंकुमार्चनेची सेवाही तुम्ही करू शकता. मंगल कलश भरणार असाल तर त्यासाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पौर्णिमा तिथी ही कुलदेवीच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाची तिथी समजली जाते. तर आपण या दिवशी आपल्या कुलस्वामिनी जितकी जमेल तितकी जास्त सेवा आपण या दिवशी करायची आहे. त्यानंतर आपण वडपूजनासाठी जायचं आहे. आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर, कुलस्वामिनीची पूजा झाल्यानंतर, तिची ओटी भरल्यानंतर आपण शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरत असताना आपण गहू, एखादे फळ, खारी, खोबरे, सुपारी, हळकुंड आणि खोबऱ्याचा एक तुकडा हे साहित्य घेऊन आपण घरच्या घरी आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे. तर वडपूजनाचा शुभ मुहूर्त हा मंगळवार दिनांक 10 जूनला सकाळी 8:52 ते दुपारी 2:05 आहे. या शुभ मुहूर्तावर आपण वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्ही कामावर जातो किंवा आम्ही जॉब करतो, आम्हाला घरी यायला वेळ होतो, तर आम्ही पूजा कधी करावी? शक्य असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेत पूजा करू शकता किंवा सायंकाळी 5-5:30 वाजेपर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता. कारण पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी पण आहे, त्यामुळे तुम्ही 5:30 तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता. त्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू नका, कारण सायंकाळच्या वेळी वडाच्या झाडाची पूजा करायची नसते. वडाच्या झाडाची पूजा करायला जाताना सुवासिनी स्त्रियांनी सौभाग्याचे सर्व अलंकार आपण घालायचे आहेत. मंगळसूत्र तर आपण रोज घालतोच, पण इतर काही अलंकार असतील तर तेही घालायचे आहेत. त्याचबरोबर आपण हिरव्या बांगड्या हातात घालायचे आहेत, जोडवी, कानातले, गजरा, हे सर्व दागिने आपण घालून मगच आपण वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जायचं आहे. त्याचबरोबर आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी हा प्रश्न महिलांना बराच पडतो. तर आपण शक्यतो या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसावी. त्याचबरोबर तुम्ही लाल, पिवळा, केशरी, जांभळा या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. काळा रंग आपण या दिवशी अजिबात नेसायचा नाही. आपण फक्त संक्रांतीला आपण काळ्या रंगाची साडी नेसतो. तर आपण वटपौर्णिमेला काळा रंग सोडून कोणत्याही रंगाची तुम्ही साडी नेसू शकता. बऱ्याच महिला आम्ही साडी नेसत नाही, आम्ही रेग्युलर ड्रेसच वापरतो. तर आपण या दिवशी शक्यतो साडीच नेसून वडाच्या झाडाची पूजा करावी. कारण हिंदू धर्मामध्ये सुवासिनी स्त्रियांनी साडी नेसण्याला विशेष महत्त्व आहे. इतर वेळी तुम्ही ड्रेस घालत असाल किंवा इतर कोणतेही कपडे घालत असाल तरी देखील
वटपौर्णिमेच्या दिवशी तरी वडा झाडाची पूजा करत असताना आपण साडी नेसूनच वडा झाडाची पूजा करावी। प्रत्येक स्त्रीने वटपौर्णिमे दिवशी काचेच्या हिरव्या बांगड्या घालूनच आपण पूजेसाठी जायचं आहे। वटसावित्री उपवासाची पद्धत ही प्रत्येक गावानुसार वेगवेगळी आहे। हा उपवास बऱ्याच ठिकाणी पूजा झाल्यानंतर सोडला जातो, तर काही ठिकाणी हा उपवास दिवसभर केला जातो आणि सायंकाळच्या वेळी हा उपवास सोडला जातो। जशी तुमच्या गावामध्ये पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण हा उपवास करायचा आहे। पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुम्ही दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडला तरी देखील चालेल। बऱ्याच आपल्या ताईंना असा प्रश्न पडतो की गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का, उपवास करावा का? ज्यांच्या घरी गर्भवती स्त्रिया आहे, बहीण, सून किंवा मुलगी जर गर्भवती असेल तर तिने पूजा करावी का किंवा उपवास करावा का असा प्रश्न पडतो। तर ज्या गर्भवती स्त्रियांना उपवास करणे शक्य आहे किंवा ज्यांची तब्येत चांगली आहे त्यांनीच उपवास करावा। ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल। आपण पुढच्या वर्षीपासून उपवास आणि पूजा दोन्ही करू शकता, पण शक्य नसेल तर आपण उपवास करू नये। वडा झाडाची पूजा करावी का, तर वडा झाडाची पूजा केली जात नाही किंवा वडा झाडाला सूत गुंडाळत असता आपण फेऱ्या मारतो तर त्या फेऱ्याही मारल्या जात नाहीत। सौभाग्याचे अलंकार घालून तुम्ही तिथे जाऊ शकता, पण आपण वडा झाडाला फेऱ्या मारायच्या नाहीत। आपण नमस्कार करायचा आहे आणि तेथे गेल्यानंतर ओटी भरली जाते, तर आपण कोणाची ओटी भरायची नाही आणि कोणाकडून आपली ओटी भरून घ्यायची नाही। हे नियम गर्भवती स्त्रियांनी पाळायचे आहेत। आपण पुढच्या वर्षीपासून उपवास आणि वडा झाडाची पूजा करू शकता। बऱ्याच ताई आपल्या वडा झाडाची फांदी आणतात, ती कुंडीत लावतात आणि त्याची पूजा करतात। तर असे न करता आपण ज्या ठिकाणी वडाचे झाड आहे त्या ठिकाणी जाऊनच आपण वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। वडाच्या झाडाला सूत गुंडाळत असताना स्त्रिया फेऱ्या मारत असतात। हे फेऱ्या मारणे देखील शास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे। वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे हे स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत आहे, त्यामुळे आपण वडाच्या झाडाजवळ जाऊनच पूजा करायची आहे। वडाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे। वडाच्या झाडामध्ये त्रयमूर्तींचा वास असतो। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटमध्ये वडाच्या झाडाकडेच वास्तव्य होते। वडाच्या झाडाचे अनेक औषधी उपयोगी आहेत, त्यामुळे आपण शक्यतो वडाच्या झाडाजवळ जाऊनच पूजा करायची आहे। आणि तुम्हाला शक्यच नाही किंवा तुमच्या आसपास कुठे झाड नाही किंवा तुम्ही जाऊ शकत नाही तरच आपण फांदी आणून घरामध्ये पूजा करू शकता। तर फांदी ही आपण वटपौर्णिमे दिवशी आणतो आणि ती लावतो आणि त्याची पूजा करतो। तसे न करता आपण 4 दिवस अगोदर ती फांदी आणायची आहे आणि कुंडीत लावायची आहे। ती थोडी तरी रुजू होईल आणि मगच त्याची पूजा करायची आहे। आता हे कुंडीत लावलेले झाड आपण वर्षभर सांभाळायचे आहे, त्याचे संगोपन करायचे आहे आणि त्यानंतर आपण एखाद्या मंदिराजवळ जाऊन हे कुंडीतील झाड आपण लावू शकता किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला जी झाड लावण्याचे काम करते अशा संस्थेला तुम्ही हे झाड दिले तर ते तुमचे झाड लावतील। फक्त आपण वटपौर्णिमे दिवशी फांदी आणायची, त्याची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी ती फांदी कचऱ्यात टाकून द्यायची, असे करू नका। तर आपण वर्षभर एखाद्या कुंडीत त्याचा सांभाळ करा आणि नंतर ते रोप आपण कोठेही लावू शकता। वटपौर्णिमेची पूजा करत असताना आपल्याला साहित्यामध्ये हळद कुंकू, अक्षदा, कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे, फुले, सुतगुंडी नवीनच असावी आणि स्वतःची असावी, तर आपण इतरांची वापरू नये। पंचामृत, पाणी, विड्याची पाने, 2 सुपाऱ्या, 1 रुपयाचे नाणे, खारीक, खोबरे, बदाम, उदबत्ती, निरांजन, कापूर हे आपण घ्यायचे आहे। ओटीचे साहित्य घ्यायचे आहे। आपण सावित्रीची ओटी भरत असताना बांगड्या, कंगवा, खण, काळ्या मण्याची पोत, कुंकवाचा करंडा, गहू, खोबरे, सुपारी, आंबे आणि दक्षिणा हे साहित्य आपण घ्यायचे आहे आणि तेथे आपण सावित्रीची म्हणजे वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे। तर आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपण सूत गुंडाळत असतो। सूतगुंडी असते ती आपली स्वतःची असावी, आपण दुसऱ्याची वापरू नये। घरामध्ये आपण जर जावा असेल किंवा बहिणी तुम्ही पूजा करण्यासाठी गेला असेल तर प्रत्येकाची वेगवेगळी असावी। सूत गुंडाळून झाल्यानंतर ती तोडून घरी आणू नये, तर ती तेथेच बांधून ठेवायची आहे किंवा आपण तोडून दुसऱ्याला आपली गुंडी द्यायची नाही। वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण प्रथम गणपतीची पूजा करायची आहे। विड्याच्या पानावर अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवायची आहे आणि गणपती म्हणून त्याची पंचोपचारी पूजा करायची आहे। गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण वडा झाडाला पाणी घालायचं आहे, हळद कुंकू लावायची आहे आणि पूजा करायची आहे। वडाची पूजा झाल्यानंतर आपण सावित्रीची ओटी भरायची आहे। या साहित्यामध्ये आपण खण म्हणजे ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, 1 फळ घ्यायचे म्हणजे आंबाच आपण या ओटीसाठी घ्यायचा आहे आणि गहू घ्यायचे आहेत। त्याचबरोबर खारीक, खोबरे, सुपारी, हळकुंड आणि 1 खोबऱ्याचा तुकडा वा हळद कुंकू आणि काळ्या मण्यांची पोत म्हणजे गळसरी ज्याला म्हणतात ते घ्यायची आहे आणि आपण सावित्रीची ओटी भरायची आहे, नमस्कार करायचा आहे, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आपण वडा झाडाला सूत गुंडाळायची आहे। त्याचबरोबर आपण तेथे आलेल्या महिलांची ओटी भरायची आहे। यामध्ये आपण गहू आणि आंबा हे ओटीमध्ये घालायची आहे। त्याचबरोबर जी काळ्या मण्यांची पोत केली आहे ती प्रत्येक सुवासिनींच्या मंगळसूत्राला बांधायची आहे।
तर तुम्ही 5, 7, 9 सुवासिनींची ओटी भरू शकता आणि ही काळ्या मण्यांची पोत त्यांच्या मंगळसूत्राला बांधायची आहे। आपल्याला जर कोणी काळ्या मण्यांची ही पोत बांधली असेल तर आपण ती तशीच ठेवायची आहे, काढायची नाही। जी ज्यावेळेला निघून पडेल त्यावेळेला पडू दे, पण आपण ही काढून टाकायची नाही। तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करायला जाता तेथे कोणी महिला येत नसतील तर तुम्ही तुमच्या जाऊबाईंची, सासूबाईंची ओटी भरू शकता, किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे। हे मी पहिला सांगितले आहे। आणि जर तुमच्या आसपास कुठे गाय असेल तर आपण गायीची या दिवशी पूजा करायची आहे। गायीला हळद कुंकू लावायची आहे आणि गायीला हिरवा चारा त्याचबरोबर गोड पदार्थांचा नैवेद्यही द्यायचा आहे। यामुळे नक्कीच सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभते, आपल्या पतीची, मुलांची प्रगती होते। संध्याकाळी आपण वटसावित्रीची कथा ऐकू शकता किंवा वाचू शकता। ऐकत असताना मध्येच उठून जाऊ नये, कथा पूर्ण ऐकावी ही काळजी आपण वटसावित्रीचा उपवास करताना घ्यावी। याशिवाय आणखीन काही नियम तुमच्याकडे असतील तर त्यांचेही आपण या दिवशी पालन करायचे आहे। तर संध्याकाळी आपण उपवास सोडतो। उपवास सोडत असताना हलकेच अन्न घ्यायचे आहे, जास्त जड मसालेदार पदार्थ खाऊ नयेत। उपवास सोडताना आपले जितके अन्न हवे आहे तितकेच एकदाच ताटामध्ये वाढून घ्यायचे, परत आपण वाढून घेऊ नये, यामुळे उपवासाचे फळ मिळत नाही। उपवास सोडताना मध्येच उठू नये, जेवण झाल्यानंतरच आपण ताटावरून उठायचे आहे। ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, आपल्यालाही अखंड सौभाग्य मिळावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते। सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळावे म्हणून यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले होते। ज्या झाडाखाली सावित्रीच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आले ते झाड वडाचे होते। त्या वडाच्या झाडाची सावित्रीने मनोभावे पूजा केली। आज ही स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। वट सावित्रीचा उपवास केल्याने आणि वडाच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक आयुष्यातील समस्या, संकटे दूर होतात अशी भावना आहे। वट सावित्रीचे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाते। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथे संपवते। संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, तरी पण काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारू शकता। तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ इथे संपवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।